मंडळी, नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी दाखवणार आहे नाचणीची भाकरी कशी बनवायची आहे अगदी माझ्या पद्धतीने. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओ संपल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एका परातीमध्ये 2 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. पीठ मी चाळून ठेवलेलं आहे आणि हे व्यवस्थित बारीक आहे पहा. तर एका साईडला आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे. नाचणीची भाकरी करताना पाणी हे नेहमी उकळूनच घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, नाचणीच्या पिठाला छान असं सॉफ्टपणा येतो आणि भाकरीसुद्धा छान मऊ राहते. आता आपल्याला काय करायचं, या पिठामध्ये हे उकळतं पाणी घालायचं आहे. लागेल इतकं पाणी घाला आणि हे अशा पद्धतीने एका चमच्याच्या साहाय्याने किंवा उलटण्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. त्याचं कारण असं, कारण हे आपण उकळतं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामुळे हाताला चटके बसू शकतात. त्याच्यानंतर थंड पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि आपल्याला हे पीठ एकसारखं छान असं मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ आपल्याला आपण चपातीला कसं मळतो सेम तसंच मळायचं आहे, म्हणजे जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही. तर हे पहा, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, ही ठेवायची आहे. या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे पिठीसाठी मी थोडंसं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे साईडला. तर त्यातलाच एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा पोळपाटावर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. कारण काय होतं, लगेचच ते पाणी त्यातलं शोषून घेतं, त्याच्यामुळे पुन्हा एकदा कोरडं होऊ शकतं. तर पिठी घ्यायची आहे आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे की नाचणीचे खूप सारे उपयोग आहेत, खूप फायदेसुद्धा आहेत आणि नाचणीची भाकरी डेली आपण खाल्ली पाहिजे, तिचा आपल्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे. नाचणीच्या भाकरीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कॅल्शियम असतं, फायबर असतं. त्याच्यामुळे जर आपलं वाढतं वजनसुद्धा या भाकरीमुळे कंट्रोलमध्ये राहू शकतं. जर कोणाला डायबिटीज असेल तर त्यांची शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये राहते. त्याचप्रमाणे आपली पचनशक्ती सुधारायलासुद्धा ही नाचणीची भाकरी अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यामुळे या आपल्या नाचणीच्या भाकरीचा आहारामध्ये नियमित समावेश असणं खूप गरजेचं आहे. तर हे पहा, एका साईडला पूर्ण पाणी इथं लावलेलं आहे. पाणीवरचं सुकल्यानंतर आपोआपच कडा मोकळ्या होतात आणि आता ही भाकरी आपल्याला छान अशी पलटून घ्यायची आहे आणि खालच्या साईडनी पूर्णपणे आपल्याला शेकून घ्यायची आहे. तर इथे पहा, खालच्या साईडने सुद्धा भाकरी एका बाजूने शेकली गेलेली आहे. आता पलटून घ्यायचे आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने आपल्याला भाजून घ्यायचे. तर हे पहा, आपली ही जी भाकरी आहे ही दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपली एक भाकरी झाली. आता दुसरी भाकरीसुद्धा अशीच करून घेऊ. तर पुन्हा एकदा हे पाण्याचा हात लावायचा आणि हे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. कारण काय होतं, जरा वेळ झाला थोड्या वेळाने तर पीठ कोरडं पडतं आणि पुन्हा एकदा काय होते, भाकरी करताना चीर पडू शकते त्याच्यामुळे. तर एक पद्धत मी अशी दाखवली की मी भाकरी लाटून दाखवलेली आहे. आता दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला ही भाकरी मी थापून दाखवते. तर हे पहा, पीठ घ्यायचं आणि पुन्हा एकदा एक गोळा केला आणि छान असं आपल्याला सगळीकडे असं गोल आकार थापून घ्यायचे. तर भाकरीच्या कडा छान अशा आपल्याला एकसारख्या थापून घ्यायच्यात. म्हणजेच काय होतं, भाकरी छान अशी कडांनीसुद्धा व्यवस्थित भाजली जाते. तर इथे पहा, आपली ही सुद्धा दुसरी भाकरीसुद्धा रेडी केलेली आहे. तिलासुद्धा तव्यावरती टाकायचं आहे आणि पुन्हा सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. पाणी लावायचं आहे वरच्या साईडने, म्हणजे भाकरी छान अशी शिजली जाते. त्याच्यामुळे भाकरीला पाणी हे अगदी कडेपर्यंत लावलं गेलं पाहिजे, म्हणजेच आपल्या ह्या ज्या कडा आहेत ना त्या कोरड्या पडत नाहीत आणि व्यवस्थित अशा भाजल्या जातात. तर मंडळी, आपल्याला हेही तितकंच माहिती आहे, जर का आपण आरोग्यदायी पदार्थ खाल्ले तरच आपलं आरोग्य हे चांगलं राहतं. जर आपण बाहेरचं अनहेल्दी आणि अनहायजेनिक फूड खाल्लं तर आपलं आरोग्य हे बिघडत चाललेलं आहे. आणि हल्ली लहान मुलांमध्ये सुद्धा आपल्याला खूप त्रास दिसतो आहे. त्याच्यामुळे लहान मुलांना बाहेरचं खायला घालण्यापेक्षा असेच चांगले चांगले पदार्थ म्हणजे हेल्दी फूड खायला घालणं खूप गरजेचं आहे. तर हे पहा, एका बाजूने ही भाकरी आपल्याला पूर्ण भाजून घेतली की आपल्याला ही पलटून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित सगळीकडनं भाजून घ्यायचे. दोन्ही साईडनी छान अशी आपली ही भाकरी खरपूस अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि हे पहा, मस्त आपली ही भाकरी छान अशी फुगलेली आहे, छान मऊसूद राहते. तर मंडळी, इथे मी दोन्ही पद्धतीने नाचणीची भाकरी तयार करून दाखवलेली आहे. तुम्हीसुद्धा घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशा झालेल्या आहेत. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.